तर त्यामध्ये लिहिलंय की राज्यातील अडचणीतल्या 261 सहकारी जलसिंचन संस्थांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला की ह्या निर्णयाच्या अंमलबजावणीची कार्यवाही करत असताना वित्त आणि नियोजन विभागानं त्याला असहमती दर्शवली। कधी कॅनॉलच्या माध्यमातून कधी पाणी उचलून देण्याच्या माध्यमातून त्यांच्या शेतीला पाणी देत असतो आणि काही शेतकरी स्वतःच्या जमिनीवर कर्ज काढून अशा प्रकारे सहकारी पाणीपुरवठा संस्था करतात आणि त्यांनी काढलेली कर्ज थकीत गेल्यावर ती माफ करायचा निर्णय झाल्यानंतर आज सरकार अशा पद्धतीचा त्या ठिकाणी निर्णय घेते हे योग्य आहे का? आणि शासनानं जाहीर केलेली कर्जमाफी धरून शेतकरी त्या ठिकाणी थांबलेले असताना आज संबंधित वित्तीय संस्था त्या शेतकऱ्यांच्या जमिनी लिलावात काढायला लागलेल्या आहेत। याची जबाबदारी शासन घेणार आहे का? या 3 प्रश्नांचं सहकार मंत्र्यांनी या ठिकाणी उत्तर द्यावं। महोदय, विभाग लोकांची दिशाभूल करते। महाराष्ट्र सरकार एखादा कर्जमाफीचा निर्णय जाहीर करत असताना तो रिझर्व्ह बँकेच्या नियमाच्या अधीन कधीच नसतो आणि रिझर्व्ह तुम्हाला ज्यावेळेला कर्जमाफी द्यायची असेल तर ती तुम्हाला तुमच्या बजेटमधून द्यावी लागेल। तुम्ही तशा प्रकारची घोषणा केली, राज्यपालांना घोषणा करायला लावली, शेतकरी त्या आशेवर बसले आणि आज त्यांच्या जमिनीचा लिलाव सुरू आहे। त्याच्याबद्दल शासन या ठिकाणी काहीच बोलत नाही। तुम्ही सकारात्मक निर्णय घेणार म्हणता, तर जोपर्यंत शासनाचा निर्णय होत नाही तोपर्यंत सगळ्या बँकांना ताबडतोब आजच्या आज शासन सगळी कारवाई थांबवण्याच्या सूचना देणार आहे का? आपण पाहत आहात मावळा न्यूज 24, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज।